विजय संगणकावर एक डिझाईन करण्यात गुंतलेला होता. त्याच्या शेजारी बसून जुई नावाची एक सुंदर तरुणी त्याच्याकडे काही धडे घेत होती. इतक्यात त्या कंपनीचे मालक तिथे आल्यावर त्याला म्हणाले, विजय सर, डिज़ाइन हुआ क्या? त्यावर विजय म्हणाला, हाँ हो गया है, फिर भी कोई करेक्शन आया तो जुई कर लेगी. त्यावेळी विजय छान इस्त्री केलेल्या कपड्यात अप टू डेट म्हणजे राजबिंडा दिसत होता. दुपारचा 1 वाजताच विजय त्या ऑफिसमधून निघून गेला. तो तिथे डिझायनर म्हणून 2 तास पार्ट टाईम कामाला येत असे. जुई त्या ऑफिसमध्ये नव्यानेच कामाला राहिली होती. जुई दिसायला खूपच सुंदर होती, यात शंकाच नव्हती. पण स्वच्छतेच्या बाबतीत ती फारच म्हणजे फारच अति होती. विजय त्या बाबतीत फारच ढ होता. याची जुईला कल्पना नव्हती. जुईची आणि त्याची बऱ्यापैकी गट्टी जमू लागली होती. पण एक दिवस अचानक जुईने विजयचं एक वेगळंच तिला अपेक्षित नसणारं रूप पाहिलं. एक दिवस तिच्या मालकांना संगणकात काहीतरी मोठा बिघाड झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जुईला 2 कारखाने सोडून असलेल्या कारखान्यातून विजयला बोलावून आणायला सांगितले. म्हणून ती त्या कारखान्यात गेली. पाहते तर काय, तिथे विजय मळके कपडे अंगावर चढवून एकटाच लेथ मशीनवर तितक्याच उत्साहाने काम करत होता जितक्या उत्साहाने तो संगणकावर काम करतो. विजयचे हे रूप पाहून जुईचा चेहरा पडला, कारण ती विजयच्या त्या राजबिंडा रूपाच्या प्रेमात पडू पाहत होती. जुईच्या स्वच्छतेच्या बाबतीत अवास्तव कल्पना होत्या. ती कशानेही खराब झालेले तिचे हात धुण्यापूर्वीही कोणी वापरलेल्या फडक्याने पुसत नसे. तिला आजूबाजूला सर्व चकाचक हवं असायचं. आणि इथे विजय ग्रीसने माखलेले कळकट कपडे अंगावर चढवून त्याच्या दिवसातील जास्तीत जास्त वेळ त्या धुळीने माखलेल्या अस्वच्छ जागेत काढत होता. त्याच्या या मळकट कपड्यांना कसा वास येत असेल या कल्पनेने जुईने नाकाला रुमाल लावला. जुई या आत्ताच्या ऑफिसमध्ये नुकतीच रुजू झाल्यामुळे तिला वाटत होते की विजय येथे पार्ट टाईम डिझायनर आहे, म्हणजे फुल टाईम तो हेच काम करत असेल. पण सध्याचे हे चित्र पाहून तिचा अपेक्षाभंग झाला. तरीही ड्युटी म्हणून तिने विजयला बॉसचा निरोप कसाबसा दिला. तिला वाटले होते तिने त्याला या वेशात त्याला पाहिले म्हणून तो बावचळेल, पण तसे काहीच झाले नव्हते. तिच्या अपेक्षेप्रमाणे तो तिच्यासोबत ते कपडे न बदलताच गेला आणि संगणकातील बिघाड दुरुस्त करून माघारी आला. जुईला हे कळत नव्हते की एवढ्या हुशार माणसाला इतकं सगळं येत असताना त्या यंत्रावर काम करायची काय गरज, तेही इतके अस्वच्छ कपडे अंगावर चढवून, आणि त्याचे त्याला काही वाटतही नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा कार्यालयात दोघे एकत्र बसलेले असताना बोलता बोलता ती विजयला म्हणाली, सर. तिला विजयला सर बोलणे क्रमप्राप्तच होते, कारण तिचा बॉसही त्याला सर बोलतो. तुम्हाला संगणकाबद्दल इतके ज्ञान असताना तुम्ही ते मशीनवर काम का करता? त्यावर विजयने तिला प्रतिप्रश्न केला, का? त्यात काय वाईट आहे? लाखो लोक ते काम करतातच ना. त्यावर ती म्हणाली, तुम्हाला इतर अनेक कामे येत असताना का? उगाच कशाला त्या मळकट कळकट कपड्यात वावरायचे? हे असे AC कार्यालयात थंड हवा खात आराम खुर्चीत बसून संगणकावर आरामात काम करून चांगला पगार मिळू शकत असताना. त्यावर विजय त्याच्या गालात गोड हसला. तितक्यात तिचा बॉस तिथे आला आणि त्याने विजयसोबत एक नवीन यंत्र बनवण्याबाबत बोलणी सुरू केली. त्यातील काहीही जुईला कळत नव्हते, कारण तिचा एकाच यंत्राशी संबंध आला होता. एक दिवस पुन्हा कोणत्या तरी कामासाठी ती विजयला बोलवायला त्याच्या कारखान्यात गेली, तर तो कारखान्यात चक्क झाडू मारत होता. ते पाहून तर जुई आणखीनच विचारात पडली. खरं म्हणजे तिची सटकली. दुसऱ्या दिवशी न राहून ती विजयला म्हणाली, सर, तुम्ही झाडू पण मारता तुमच्या कारखान्यात? त्यावर विजय तिला म्हणाला, तुझ्या घरात झाडू कोण मारतं? त्यावर ती म्हणाली, पण सर, हे तुमचे घर नाही ना. त्यावर विजय म्हणाला, माझ्या घरात मी कधीच झाडू मारत नाही, पण इथे आनंदाने मारतो, कारण माझ्या कामाची सुरुवात झाडू मारण्यापासूनच झाली होती. ज्याच्या कामाची सुरुवात झाडू मारण्यापासून झालेली असते तेच खूप पुढे जातात. आमच्या कारखान्यात एक वेळ झाडू मारायला कधी मी कंटाळा करतो, पण आमचे मालक करत नाहीत. त्यांच्याकडूनच मी हा धडा घेतला आहे. आणि कोणतेही काम हलके नसते, आणि माणूस मोठा त्याच्या हुद्द्याने नाही, तर तो समाजाला काय देतो त्यामुळे ठरत असतो. झाडू मारण्यापासून सुरुवात करून मी अनेक यंत्रांवर स्वार झालो.
मला ती यंत्रे माझ्या खूप जवळची वाटतात. त्यांच्या सानिध्यात राहायला मला आवडते, कारण त्यामुळे काहीतरी नवीन निर्माण केल्याचं समाधान मला मिळतं. रोज तेच तेच काम करण्याचा मला कंटाळा येतो. मला काहीतरी नवीन निर्माण केल्यावर प्रचंड आनंद होतो. करोडो लोकांचं आयुष्य एकच काम करण्यात संपून जातं. आज मला इतकं काही करता येतं की त्यातील एक कामही मला माझा उदरनिर्वाह करायला आयुष्यभर पुरं पडू शकतं. तुला काय वाटतं? हे सगळे लोक मला सर का म्हणतात? त्यावर जुईने का असा प्रश्न केल्यावर विजय म्हणाला, मी जो त्याग केला आहे, करतो आहे, तो हे कधीच करू शकत नाहीत. म्हणून मी ते काम करतो, कारण ते मला आवडते. पैसेच कमवायचे असतील तर ते मी काय एका जागेवर बसूनही कमवू शकतो, अगदी सहज. मी जर हे काम केले नाही तर हा कारखाना कदाचित बंदही होईल. मला ते होऊ द्यायचे नाही. या कारखान्याचे मालक, त्यांच्यासोबत असणारे माझे जिव्हाळ्याचे संबंध, ते माझ्यासाठी पैशापेक्षाही महत्त्वाचे आहेत. मला घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मी या कारखान्यात कामाला राहिलो नसतो तर कदाचित मीही एका चौकटीतील स्वार्थी जीवन जगत असतो, तुझ्यासारखा. मला एक सांग जुई, तू आत्तापर्यंत समाजासाठी काय केलंस? तू स्वच्छतेच्या बाबतीत इतकी आग्रही आहेस, पण तू नक्कीच तुझे 1-2 वेळा वापरलेले नवीन कपडे कधीतरी तू किंवा तुझ्या आईने दान दिले असतीलच ना? ते कोणीतरी वापरले असतीलच ना? आज मी मनात आणलं तर सुटाबुटातही वावरू शकतो, पण मला ते आठवते की मी कित्येक वर्ष 2 जोड कपड्यात घालवले होते. तेव्हा माझ्या जवळच्या नातेवाईकांनी मला त्यांचे वापरलेले कपडे घालायला दिले होते. मी ते तेव्हाची गरज म्हणून स्वीकारले, पण स्वतःला सांगितले, आपली ओळख कपड्यांमुळे नाही तर आपल्या कार्यामुळे जगाला व्हायला हवी. त्यामुळे मी कपड्यांच्या बाबतीत फार जागरूक नाही, कारण मी आज फाटके कपडे घातले तरी माझी किंमत कमी होत नाही. पण माझ्या विचारांशी मी तडजोड करत नाही. कोणावरही झालेला अन्याय मला सहन होत नाही. चूक करणारा मग तो कोणीही असो, माझ्या कुटुंबातील असला तरी मी त्याची बाजू घेत नाही. सर, तुम्ही तर आता एखाद्या पत्रकारासारखे बोलायला लागलात, जुई विनोदाने म्हणाली. तितक्यात विजयला त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. त्यावर बोलायला सुरुवात करताच विजय म्हणाला, हो, मी पत्रकार विजय जाधव बोलतोय. जुई त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. विजयने त्याच्या पाकिटातील त्याचे व्हिजिटिंग कार्ड तिच्या हातात दिले. त्यावर विजयचा उल्लेख एका मासिकाचा संपादक असा होता. त्यावर जुई त्याला म्हणाली, इतक्या अनेक गोष्टींचं ज्ञान असणारा माणूस यंत्रात गुंतून पडलेला मी पहिल्यांदा पाहतेय. त्यावर विजय विनोदाने म्हणाला, त्यामुळेच माझी एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती झाली आहे. जो कोणी ज्या स्वरूपाची माझ्याकडे मदत मागतो ती करणे मला शक्य असेल तर मी करतो. कोणी माझ्याकडे पैशाची मदत मागितली तर ती मी नाही करू शकत, कारण मी माझा खर्च भागावा इतकेच पैसे कमावतो. लोक मला कित्येकदा स्वतःसोबत काम करण्यासाठी जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवतात, कारण त्यांना माझ्या ज्ञानाचं भांडवल करून पैसे कमवायचे असतात. पण मी त्यांना भीक घालत नाही. मी अति श्रीमंत आणि अति गरीब दोन्ही प्रकारच्या लोकात वावरतो. मला गरिबांची वेदना आणि श्रीमंतांची दुर्लक्षित असणारी दुःखेही माहिती आहेत. जुई, तू वरवर खूप आनंदी दिसतेस, पण तुला तुझ्या विधवा आईची आणि लहान भावाची खूप काळजी आहे. छोटी मोठी कामे करून तू आपलं शिक्षण पूर्ण केलंस. आज तू ह्या योग्य झाली आहेस की तू तुझ्या कुटुंबाची सगळी स्वप्ने पूर्ण करू शकतेस. त्यावर जुई त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. त्यावर विजय तिला म्हणाला, असं काय पाहतेस? माझ्यातील पत्रकार सतत जागा असतो. त्यावर जुई गालात हसली आणि म्हणाली, आता हे म्हणू नका की तुम्ही कविताही लिहिता. त्यावर विजयने त्याचा प्रकाशित झालेला एक प्रेम कवितांचा कविता संग्रह सही करून तिच्या हातात ठेवला. त्या पुस्तकावरील मुखपृष्ठावरही त्यानेच रंग भरला होता. दुसऱ्या दिवशी जुई विजयला म्हणाली, तुम्ही किती छान प्रेम कविता लिहिता. कोण होती ती जिच्यावर ह्या कविता लिहिल्या? त्यावर विजय म्हणाला, ती कोणी एक नव्हती, त्या असंख्य होत्या. कोणी माझी बालपणीची मैत्रीण होती, कोणी शाळेतील, कोणी कॉलेजातील, कोणी प्रवासातील, कोणी मित्राची बहीण, कोणी मित्राची प्रेयसी, कोणी अशीच सहज भेटलेली, कोणी माझ्यावर प्रेम करणारी. त्यावर त्याने हळूच विजयला प्रश्न विचारला, सर, तुम्ही लग्न का केलं नाही?
त्यावर विजय हसून म्हणाला, माझ्या प्रेम कविता वाचून माझा प्रेमभंग वगैरे झाला असेल म्हणून मी लग्न केलं नाही असं तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. मी कसे गरिबीत दिवस काढले, कोणते हाल अपेष्टा सहन करून स्वतःला घडवलं, याचं भांडवल करून मला मोठेपणा मिळवण्यात अजिबात रस नाही. मला वाटतं की मी माझ्या आयुष्यात काहीतरी भरीव कार्य करावं, जेणेकरून मी गेल्यानंतरही समाजाला माझ्या त्या कार्याचा उपयोग होईल. त्यासाठी मला ठरवून राजकारणी व्हायचे नाही. समाजकारण करायला राजकारणाची गरज आहेच असे नाही, हे माझे स्पष्ट मत आहे. प्रत्येकाने आपल्या कृतीप्रमाणे आपल्याला झेपेल तेवढी जरी समाजसेवा केली तर समाजाचं खूप भलं होईल. मी कोणाला समाजसेवा करण्याचा सल्ला देत नाही, कारण ती करण्याची प्रबळ इच्छा आतून निर्माण व्हायला हवी. माझ्या समाजसेवेसाठी मी कोणाकडून पैशाच्या मदतीची अपेक्षाही करत नाही. मी माझ्या कमावलेल्या पैशातूनच समाजसेवा करतो. खरं म्हणजे जे जगणं माझ्या वाट्याला आलं होतं ते पाहता मी पैशांच्या मागे धावायला हवे होते. खरं म्हणजे मी सुरुवात तर तशीच केली होती. पण एक दिवस मी काही स्वाध्यायी तरुणांच्या संपर्कात आलो. मी त्यांच्यातील एक झालो नाही, पण त्यांच्याकडून मी बोध नक्कीच घेतला. जे मिळेल ते वाचून मोकळं व्हायचं हा माझा स्वभाव. त्यामुळे मी अनेक विषय आत्मसात केले. अगदी अलीकडे मी ज्योतिष्य हा विषयही हाताळला. मी सामान्य नाहीच, पण सामान्य माणसातील एक होऊन राहायला मला आवडतं. जुई लगेच म्हणाले, जर मी इकडे कामाला राहिले नसते तर तुम्हाला भेटू शकले नसते. त्यावर विजय म्हणाला, नाही तसे नाही. तू मला भेटणे आणि माझ्याशी बोलणे हे तुझ्या प्रारब्धात होते. मला रोज शेकडो लोक भेटतात, पण माझ्याशी बोलण्याचे भाग्य काही मोजक्याच लोकांना लागतं. नाहीतर माझ्या घरातल्या लोकांशीही मी फार बोलत नाही. त्यावर जुई म्हणाली, सर, एक दिवस तुम्ही खूप मोठे व्हाल तेव्हा मी तुम्हाला भेटले तर ओळख दाखवाल ना? त्यावर विजय म्हणाला, एक वेळ तू मला विसरशील, पण मी तुला विसरणार नाही. त्यावर का असा जुईने प्रतिप्रश्न करताच विजय म्हणाला, कारण मी माझं हृदय पहिल्यांदा कोणा तरुणीसमोर मोकळं केलं आहे. त्यावर जुई गालात गोड हसून म्हणाली, मला त्या हृदयात आयुष्यभर राहायला आवडेल. यावर विजय म्हणाला, ते येणारा काळच ठरवेल, कारण मी तुला कळालोय त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक कळायचोय. ते ऐकून जुई म्हणाली, तुम्हाला समजून घेण्यातच आयुष्य गेलं तर माझं आयुष्य किती सुखासमाधानाचं असेल. त्यावर विजय म्हणाला, सुख समाधान असेल की नाही ते माहीत नाही, पण तुला पूर्ण स्वातंत्र्य नक्की मिळेल, जे आजही जगातला कोणताच पुरुष स्त्रीला द्यायला सहज तयार होत नाही. त्यावर जुई म्हणाली, मी असंख्य पुरुष पाहिले, पण तुमच्यासारखा जगावेगळा पुरुष पहिल्यांदा पाहते आहे. तुम्ही आहात तसेच राहा. मी रस्त्यावरही तुमच्यासोबत संसार थाटायला तयार आहे. जुईचे हे शब्द ऐकताच विजय म्हणाला, तशी वेळच येणार नाही, म्हणजे तू येऊ देणार नाहीस याची मला खात्री आहे. आणि मी माझ्या कोणत्याच जबाबदारीत कधीच कमी पडत नाही. पण तू हे बोलण्याची हिंमत दाखवलीस इतके पुरेसे आहे मला तुझ्या प्रेमात पडायला. आता तू एक दिवस या जगात माझ्यापेक्षाही महान ठरशील याची मला खात्री आहे. त्यावर दोघेही गालात गोड हसले. तर मित्रांनो, माणसाचं खरं मोठेपण त्याच्या कपड्यात नसतं, तर त्याच्या विचारात आणि कर्मात असतं. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आरो स्टोरी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.